सालाबाद प्रमाणे भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं मरकळ ग्रामस्थांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं। त्या निमित्तानं आज यात्रेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीच्या गाडा शर्यतीचं पहिल्या सत्रातलं संपूर्ण गाडे या ठिकाणी पळून झालेले आहेत आणि गाड्याची यात्रा संपन्न करत असताना त्या निमित्तानं उपस्थित असलेले संपूर्ण बैलगाडा मालक, गाडा शौकीन सर्व मंडळींनी सकाळपासून आतापर्यंत आमच्या ग्रामस्थांना, तरुण मंडळींना जे सहकार्य केलं त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं सर्व पाहुणे मंडळीचं, गाडा मालकांचं सरसे स्वागत। अशाच यात्रेमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण सर्व मंडळींनी जर असा चांगला विचार करून जर गाड्याच्या शर्यती पार पाडल्या तर गाडा शर्यतीला कुठेही अडचण भासल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं। कारण नियमाचं पालन करून आपण गाडा शर्यत चालू ठेवण्यासाठी प्रयत्न केले। या ठिकाणी क्वचित अनुचित प्रकार घडतो आणि तोही प्रकार घडू नये अशी जबाबदारी पुढील काळामध्ये सर्व गाडे मालकांनी, गाड्या शौकीनांनी घ्यायची आहे। आज या ठिकाणी आजचं पहिलं सत्र संपलेलं आहे। यानंतर या ठिकाणी फायनलचे गाडे सुरू होतील आणि उद्या तारीख 3 आखाड्याचा जंगी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि परवा 4 तारखेला पुन्हा बैलगाड्या शर्यती याच ठिकाणी होणार आहेत। तरी सर्व गाडे मालकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी या शर्यतीचा लाभ घ्यावा। आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात, सर्वांचं मरकळ ग्रामस्थ भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं सरचे स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। या ठिकाणी फायनलला 8 गाडी मालकांनी भाग घेतलाय। 1 नंबरला नाव आहे कैलास सदाशिव महिपती लांडगे भोसरी आणि राजू शेठ वसंतराव जवळेकर सभापती खेड। 2 नंबर नाव आहे हरिभक्तपरायण गुलाबराव किसनराव गिलबेले चरवली। 3 नंबर नाव आहे साहिल शेठ पांडुरंग कुऱ्हाडे आळंदी देवाची। 4 नंबर नाव आहे सचिन शेठ सुदामराव मोरे गाव कुरोळे। 5 नंबर नाव आहे कांतीलाल अर्जुनराव शौले तुळापूर। 6 नंबर नाव आहे खंडू शेठ दामोजी शौले चेअरमन तुळापूर। 7 नंबर नाव आहे अक्षय दादाभाऊ मुंगशे आणि सुरेश शेठ गोविंदराव चौधरी माजी सरपंच गोलेगाव। 8 नंबर नाव आहे पहिलवान महेश शेठ बाळासाहेब खांदवे लोहगाव आणि पहिलवान निखिल शेठ सोमनाथ कदम निरगुडी। येणेप्रमाणे 8 गाडी मालकांनी फायनलला भाग घेतलेला आहे। सिरियल प्रमाणे यायचं। फायनलला कांड हे 70 फुटावर राहील। पहिल्या फिरती 4 बैल ग्राह्य धरले जातील। कुणी कांड अगोदर सोडायचं नाही, ते सांगितलं की हाय ती 4 बैल। आणि गाडा जर खुनाच्या पुढे गेला तर घड्याळ लागणार नाही। फायनल ही सेपरेट दिली जाईल। 2 दिवसाचा इनाम विभागून दिला जाईल आणि गाडी मालकांनी याची नोंद घ्यायची। हरिभक्ती परायण प्रकाश महाराज येवले आपल्या यात्रा कमिटीच्या वतीनं सरसे स्वागत, यांचा श्रीफळ देऊन सन्मान होतोय। फायनल बोला सरपंच बोला। बोला तुम्ही बोला। फायनल चालू झाल्यानंतर कमिटीचं असं म्हणणे आहे, अलाउन्सर म्हणले गाडी मालकाचं पद सांगून नाव सांगितलं की जोपर्यंत आरोळी होत नाही तर अलाउन्सरनी एकही शब्द बोलायचा नाही। कमिटीचं हार्दिक अभिनंदन आणि ह्याच कमिटीने जो निर्णय घेतलाय तो प्रत्येक गावाने राबवा अशी मी विनंती करतो। श्री हरिभक्ती परायण प्रकाश महाराज येवले यांचा यात्रा कमिटीच्या वतीनं फेटा आणि श्रीफळ देऊन सन्मान होतोय। राजाराम शेठ लोखंडे खरेदी विक्री संघाचे चेअरमन, आपल्याला विनंती मुरे का मित्रांनो, कुरुळी गावच्या सरपंचाचा खेळ तालुका बैलगाडा
सचिन शेठ सुदामराव मोरे अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. आणि गाडी मालकांनी गाडा फायनल साठी 6 मिनिटात झोपायचा अशी कमिटीची विनंती आहे, नोंद घ्या. टायमिंग किती आहे? 6 मिनिटं. ठीक आहे. आकाश शेठ गोरख शेठ वरपे युवा उद्योजक. प्रत्येक फायनलच्या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. आकाश शेठ युवरक्ष शेठ वरपे यांच्याकडून प्रत्येक फायनलच्या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आकाश शेठ गोरक्ष वरपे उद्योजक यांच्याकडून अलाउन्सर मंडळीसाठी रोख 1000 रुपयाचं बक्षीस आले, स्वागत. गाडा खुना हो गया. दाबा पाठीमाग, थोडा पाठीमाग दाबा. दाबा पाठीमाग. गाडा खुना हो. गिलविले का घ्या गाडा पुढे घ्या. गेली मंडळी. भाऊसाहेब गिलबिले गाडा धावपट्टीवर घ्या. अरे अली काली चरवली गावच्या हिंद केसरी किताबला गाड्या माल बैल मागून आल्या बघा. हे जरा बरं दुर करी जरा बैल धरा. धरली पुकारा. गिलबिले आणि तनपुरे जुगलबंदी आहे का? आळ्यातलं एक ब्रॅगेडेड पडलेलं आहे. लावा बरं मोरे पाहुण्यांची बैल बाहेर निघाल्यात. सहकार्य करा बरोबर. थांबा भाऊसाहेब थांबा. भाऊ गिलबिले तनपुरे जुगलबंदी आहे का? गणेश तनपुरे. गावच्या उद्योगपती हरिभक्त परांचा साहेब केसरी किताब मिळवलेला गाडा मालकाचा तनपुऱ्या गिलबिल्या जुगलबंदीचा खेळ जमतोय. हरिभक्त परांत गुलाबराव किसानराव गिलबिल्या आणि गणेश तनपुऱ्या जुगलबंदी. या ठिकाणी उद्योजक आकाश गोरक्ष वरपे यांच्याकडून फायनलच्या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी फायनल सम्राट आणि सोळगावचे माजी सरपंच संतोष शेठ ठाकूर पाटील आपण उपस्थित झालात. मनपूर्वक स्वागत. दत्ता शेठ कुटे, त्याचप्रमाणे फायनल सम्राट भरत शेठ शिवले, किसन शेठ नवनाथ लोखंडे यांच्या गाड्याला 500 रुपये बक्षीस आहे.
शेटची आहे का? मोकळी मंडळी मागे सरा. ए सागर तिथे काहीतरी पोर लावा 2-4 ते ब्रेकेट पडलेत. काय होतं फायनलची बैले मोला मागाची बैले. थांबा पांडा शेट दत्ता शेट कुठे थांबा जरा कदम. ए बॅरिकेड तिथं साईडला पडलेली आहेत. 2 कार्यकर्त्यांना विनंती आहे जा फायनलच्या बारे सहकार्य करा. उद्योगपतीचा रसिका ढाब्याच्या मालकाचा खेळ या ठिकाणी रसिका गार्डन ढाब्याचे मालक आणि आळंदी गावचे फायनल सम्राट साहिल शेठ पांडुरंग शेठ कोऱ्हाडे रोख अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. त्याचप्रमाणे आकाश शेठ गोरक्ष वरपे युवा उद्योजक यांच्याकडून कोऱ्हाडे तुमच्या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक फायनलच्या गाड्यासाठी. कृष्णा लोखंडे आणि प्रज्वल टाकळकर वरती आज जायचंय. फायनलच्या प्रत्येक गाडी मालकासाठी आकाश शेठ गोरख शेठ वरपे युवा उद्योजक खाली खुर्चीवर तुमच्या प्रत्येक गाडी मालकाला 500 रुपये दिलेले. पैसे घेऊन जा गाडा मालक. कृष्णा लोखंडे आणि प्रज्वल टाकळकर वरती आळाच जायचंय. सचिन पाटील लोखंडे समाधान भुसे लवकर लावून घ्या ते वरच आहे. तेजस चौधरी छाती किंग बैल झोपाच्या गाड्याजवळ यायचंय. मंगलदास मुंगशे आपलंही मनपूर्वक स्वागत. मुंगशे आणि चौधरी अक्षय दादा भाऊ मुंगशे आणि सुरेश शेठ गोविंदराव चौधरी. आकाश शेठ गोरख शेठ वरपे युवा उद्योजक प्रत्येक गाडी मालकाला 500 आणि अलाउन्सरला 500. अभिनंदन. जय हनुमानचे डायरेक्टर योगेश शेठ रामदास लोखंडे यांच्याकडून गाडी मालकाला 500 घेऊन जा खाली आणि ते 500 न्या.
गाडी मालकाकडून अलाउन्सरला 1000चं बक्षीस. कांड फिरले बरं का. बैल आलाय पाठीमाग. खंडू शेठ दामोजी शेवले आणि मिलेश शेठ सोपनराव शेवले नाही ना. बैल आलाय. बैल मोकळा आहे. हा बरोबर बरोबर एकच नाव आहे ना भरत शेठ. शंभूराजा पुणे तुळापूर नगरीच्या उद्योगपतीचा हिंद केसरी किताब घाला मालकाचा खेळ जमतोय. भारीच्या मलाका कांतीलाल अर्जुन शिवला गाव तुळापूर हवेली तालुक्यातला राकार जुटतोय. या ठिकाणी हिंद केसरी गाडा मालक फायनल सम्राट भरत शेठ गुलाबराव शिवले यांच्या गाड्याला मरखळगावचे माजी उपसरपंच भगवान शेठ लोखंडे यांचं 500 रुपयाचं बक्षीस आहे. कांतीलाल शेठ अर्जुनराव शेवले तुळापूर अलाउन्सर साठी 500 रुपयाचं बक्षीस. भरत शेठ शेवले हिंद केसरी गाडामध्ये यांच्याकडून अलाउन्सरला 500 रुपयाचं बक्षीस. वाजंत्री मंडळी थांबा. पांडा शेठ थांबा बैल झोपली होय. या गाड्यासाठी आकाश शेठ गोडसे युवा उद्योजक आकाश शेठ गोरक्ष वरपे युवा उद्योजक 500 रुपयाचं बक्षीस खालच्या खाली घ्या. गोरख शेठ कुठे आकाश शेठ आकाश पाचपुते पैलवान खंडू शेठ दामोजी शेवले चेअरमन आणि मिलेश शेठ सोपनराव शेवले. निलेश शेठ सोपनराव शेवले आणि खंडू शेठ दामोजी शेवले बरोबर. काल मित्रांनो शंभू महाराजा पदार्पण पुनीत झालेल्या तुळापूर नगरीच्या उद्योगपतीचा साहेब केसरी किताब गाडा मालकाचा खेळ जमतो.
निलेश शेठ सोपानराव शेवले आणि खंडू शेठ दामोजी शेवले चेअरमन अलाउन्सर मेळेसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. स्वागत. याच्यानंतर छकडी झोपायची. हा गाडा गेल्याच्या नंतर थांबल. या ठिकाणी सोमनाथ शेठ चौधरी आणि सचिन आबा चौधरी दोन्ही मान्यवरांचं स्वागत. बैल पाठीमागे दाबा. डोळ्याचा पर्ण भिडलाचा 1 नंबरच्या फायनल साठी शिवला जुगालबंदीची भरी आहे मित्रांनो. निलेश दादा सोपानराव शिवले आणि खंडू सरदाबू शिवले जुगालबंदी. थांब. आकाश शेठ गोरख शेठ वरफे युवा उद्योजक गाडी मालकाला 500चं बक्षीस हे खालच्या खालून घेऊन जा. छकडी वरची मंडळी चला, पाय उचला, पाठीमागून थांबा छकडी थांबा येते. 1 मिनिट. अरे गावच्या उद्योगपतीचा छकडी किंगचा बारीच्या मला काय गौरव दादा वाजा उद्योगपतीचा फायनल सम्राटचा खेळ जिंकतोय. चला घाटातली मंडळी पाय उचलून चला. घाटाच्या वरच्या डोक्याला बोळ करायचं मित्रांनो. बोळ सनसनीत असेल बोलतो मित्रांनो. दणदणीत होईल खेळ. खांदवे कदम ना आहे ना, आमच्या लक्षात आहे ना.
फायनलचं सांगितल्यासारखं झालं. 14 सेकंद 14. चला 13 सेकंद 08 मिली झाली. या गाडा घ्या फायनलचा. आता पहिलवान महेश शेठ बाळासाहेब खांदवे होगा आणि पहिलवान निखिल शेठ सोमनाथ कदम निरगुडे. बरोबर आहे ना राहुल शेठ? गाडा धाव पट्टी घ्या. उद्या आखाडा आहे. उद्या घाट सुट्टी आहे सगळ्यांना. मरकळगाव आहे त्यामुळे उद्या मोठा आखाडा आहे. आणि परवा दिवशी गाड्या मालकांना बरोबर 8 वाजता 1 ते 10 ते 20 पर्यंत गाड्या मालकांनी सज्ज राहायचं. आजच्या सारखं नियोजन आयोजन असेल. मित्रांनो 1 नंबरच्या फायनल साठी लोहगाव नगरीच्या आदर्श सरपंचाचा निरगुडी गावच्या फायनल सम्राटाचा खांदवे कदम चुकाल बंदीचा खेळतो. पहिलवान निखिल शेठ सोमनाथ कदम गाव निरगुडे बंदीचा खेळतो. आकाश शेठ गोरख शेठ वरपे यो उद्योजक या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. अनेक गाड्या मालकाकडून अनाउन्सर साठी या ठिकाणी याच गावचे उद्योजक आकाश शेठ गोरक्ष वरपे रोख अनाउन्सर साठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत हार्दिक अभिनंदन. पहिलवान महेश शेठ बाळासाहेब खांदवे आणि निखिल शेठ सोमनाथ कदम अलाउन्सरला 1000चं बक्षीस आलंय. स्वागत. बैल लांब गेलेला आहे सुटून. सावकाश जरा बैल सावकाश. वर बसा तुम्ही वर. पोरांनो बैल उभा राहिलाय. ओळखीचे पोरांनी जा बरं. इथं मागल्या स्टेजच्या मागे उभा राहिलाय. हे पा उद्या सकाळी वसंतराव नांदवळकर या लोकनाट्य तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम होईल. रात्री तमाशाचा कार्यक्रम होईल. दुपारी आखाडा होईल. याची सर्व गाड्या मालकांनी पाहुणे मंडळींनी नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे परवा दिवशी म्हणजे 4 तारखेला पुन्हा बैलगाड्याच्या शर्यती या ठिकाणी सकाळपासून सुरू होईल. थांबा ते काय म्हणते. विनोद शेट वहिले उद्योगपती मरकळ अलाउन्सरला 1000चं बक्षीस आले. विनोद भैया स्वागत. झोपणार आहे का? झोपायचे म्हणते. थांबा. बैल धरलेला आहे. पप्पू बैलदारलाय. सोन्या भाऊ बघा. झोपा. ठाकूर सरपंच बैलदारलाय. उद्या फुलगावचं टोकन आहे. सर्व गाडी मालकांनी नोंद घ्या. वड बुद्रुकचे प्रसिद्ध गाडा मालक अर्जुन सीताराम भंडारे आपल्या बैल या जवळ- कमिटीच्या बैल जवळ वतीने येऊ दे. स्वागत. अरे बैल येऊ दे ना. पुकारा घ्या मी. मयूर कामकाज चांगलं केलेलं आहे. तुमचं स्वागत. सिस्टीमवाले आपलंही स्वागत.
7 कोटी काही गाठात घालवायचे का? हनुमान महाराज की भैरवनाथाचा उपस्थित सर्व गाडा मालक गाडा शौकीन आलावसर मंडळी सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. खुश खबर परवा दिवशी